नमस्कार मित्रांनो, आज आपण 4 युगांची आणि प्रभू श्रीराम यांची माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूयात. प्रभू श्रीराम हिंदू संस्कृतीचे मूळ पुरुष आहेत. यांना श्री रामचंद्र या नावाने देखील ओळखले जाते. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे 7वे अवतार आहेत. वाल्मिकींनी रचलेलं रामायण या महाकाव्याचे नायक आहेत. त्रेतायुगातील अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराज दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौशल्या यांचे पुत्र आहेत. मित्रांनो, आत्ताच आपण त्रेतायुगाचा उच्चार केला. या विविध युगांविषयीची माहिती आपण पाहूया. हिंदूंच्या स्मृती पुराणादी ग्रंथांमध्ये कालगणना करण्यासाठी युग संकल्पनेचा वापर केलेला दिसून येतो. काळानुसार बदलणाऱ्या मानवातींच्या अवस्था, विशिष्ट कालखंड, काल, परिमाण इत्यादी दर्शविण्यासाठी जगातील विविध संस्कृतींमध्ये वापरली जाणारी कालगणनेच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे युग होय. युगामध्ये सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या क्रमाने 4 युगांची नावे दिलेली आहेत. युग म्हणजे अनेक सहस्रावधी वर्षांचा दीर्घकाळ असा आहे. या 4 युगातील काळाचे परस्पर प्रमाण 4:3, 3:2, 2:1 असे आहे. ही 4 युगे मिळून एक चतुर्युग किंवा देवयुग बनते. देवयुगात 43,20,000 एवढी मानवी वर्षे असतात. म्हणजे एका कलियुगात देवयुगाच्या 1 म्हणजे 4,32,000 वर्षे असतात. द्वापार युगात त्याच्या दुप्पट, त्रेतायुगात त्याच्या तिप्पट आणि सत्ययुगात त्याच्या चौपट मानवी वर्षे असतात. याशिवाय मन्वंतर आणि कल्प अशा 2 कल्पनाही स्मृती पुराणांमध्ये आहेत. एक मन्वंतर म्हणजे 71 देवयुगे आणि एक कल्प म्हणजे 14 मन्वंतरे होत. तर एक कल्प म्हणजे सुमारे 1000 देवयुगे होतात. यालाच ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणतात आणि तेवढीच त्याची एक रात्र असते. अशा 360 अहोरात्रींचे ब्रह्मदेवांचे 1 वर्ष व अशा 100 वर्षांचे त्यांचे आयुष्य आहे असे मानले जाते. ब्रह्मदेवाने त्यांच्या आयुष्याची 50 वर्ष पूर्ण केलेली आहेत असेही मानले जाते. वेगवेगळ्या युगातील व्यक्तींचे जीवन, वय, उंची आणि झालेल्या अवतारांची माहिती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. सत्ययुग. सत्ययुगात मनुष्याचे वय सरासरी 1,00,000 वर्षे होते, तर उंची सुमारे 32 फूट होती. या सत्ययुगात विविध अवतार झाले, जसे मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह इत्यादी. अवताराचे कारण शंकासुराचा वध, वेदांचा उद्धार, हिरण्यकश्यप राक्षसाचा वध इत्यादी सांगता येतील. तर पात्र सुवर्ण होते. त्रेतायुग. या युगात मनुष्याचे सरासरी वय 10,000 वर्षे होते, तर उंची सुमारे 21 फूट होती. या युगात झालेली अवतारे वामन, परशुराम आणि श्रीराम इत्यादी सांगता येतील. अवताराचे कारण बळीचा उद्धार करून पाताळ लोकात पाठवले, तसेच रावणवध आणि देवांना बंधनमुक्त केले इत्यादी. आणि वापरलेले पात्र चांदी होते. द्वापार युग. मनुष्याचे वय सरासरी 1000 वर्ष, उंची सरासरी 11 फूट. अवतार कृष्ण आणि बलराम. अवताराचे कारण कंसांचा संहार करण्यासाठी आणि पात्र तांबे. कलियुग. या युगात मनुष्याचे सरासरी वय 100 वर्ष, तर उंची सरासरी 5.5 फूट. तर अवतार कल्की आणि अवताराचे कारण मनुष्य जातीच्या उद्धारासाठी आणि अधर्मियांचा नाश करून धर्माचे संरक्षण करण्यासाठी आणि पात्र माती असे आहे. रामनवमी. रामनवमी हा चैत्र महिन्यातला शुद्ध नवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस होय. या तिथीला रणरणत्या उन्हात दुपारी सूर्य माथ्यावर असताना 12च्या सुमारास प्रभू श्रीराम जन्माला आले आणि ही भूमी पतित पावन झाली. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. विशेष म्हणजे महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरितमानस लिहिण्यास सुरुवात केली होती. हिंदू बांधव हा दिवस अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करतात. चैत्र नवरात्रात 9 दिवस ठिकठिकाणी रामायणाचे पारायण, भजन, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन करण्यात येते. प्रभू श्रीराम हे अयोध्येचे सूर्यवंशी महाराज दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौशल्या यांचे पुत्र होते. प्रभू श्रीराम सत्यवचनी, एकपत्नी व परम दयाळू होते. श्रीराम हे हिंदू धर्मियांचे आदर्श आणि लाडके दैवत. जनकल्याणासाठी, धर्मरक्षणासाठी, दुष्टांच्या निर्दालनासाठी भगवान महाविष्णूंनी दशावतार घेतले. त्यामध्ये श्रीरामावतार हा 7वा अवतार आहे.
अयोध्येचा राजा दशरथ आणि त्यांच्या 3 राण्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना एकच दुःख होते. त्यांना पुत्र संतान नव्हते. राजगादीला वारस नव्हता. राज्याला राजपुत्र नव्हते. आपल्याला पुत्र संतान व्हावी म्हणून राजाने राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्र कामेष्टी यज्ञ केला. यज्ञ देवता अर्थात अग्निनारायण हे प्रसन्न झाले. त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिली. तो प्रसाद भक्षण केल्यावर 3ही राण्यांना पुढे उचित वेळी 4 पुत्र झाले. त्या राजपुत्रांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली. प्रभू श्रीरामांची वंशावळ. रामायण आणि रामचरित मानस यांच्यानुसार आपल्याला श्रीराम यांची वंशावळ खालीलप्रमाणे सांगता येते. ब्रह्मा यांच्यापासून मरीची यांचा जन्म झाला. मरीची यांचा पुत्र कश्यप. कश्यप यांचा पुत्र विवस्वान. विवस्वान यांचे पुत्र वैवस्वत मनु आणि वैवस्वत मनु यांचे पुत्र इक्ष्वाकू. इक्ष्वाकू यांचे पुत्र कुक्षी. कुक्षी यांचे पुत्र विकुक्षी. विकुक्षी यांचे पुत्र बाण. बाण यांचे पुत्र अनरण्य. अनरण्य यांचे पुत्र पृथु. पृथु यांचे पुत्र त्रिशंकू. त्रिशंकू यांचे पुत्र धुंधुमार. धुंधुमार यांचे पुत्र युवनाश्व. युवनाश्व यांचे पुत्र मानधाता. मानधाता यांचे पुत्र सुसंधी. सुसंधी यांना 2 पुत्र झाले, ध्रुवसंधी व प्रसेनजित. ध्रुवसंधी यांचे पुत्र भरत. भरत यांचे पुत्र असित. असित यांचे पुत्र सगर. सगर यांचे पुत्र असमंज. असमंज यांचे पुत्र अंशुमान. अंशुमान यांचे पुत्र दिलीप. दिलीप यांचे पुत्र भगीरथ. याच भगीरथ राजाने आपल्या तपाच्या सामर्थ्याने गंगेला पृथ्वीवर आणले असे मानले जाते. भगीरथ यांचे पुत्र ककुस्त. ककुस्त यांचे पुत्र रघु. रघु हे राजे महापराक्रमी आणि तेजस्वी राजे होते. त्यांच्या पराक्रमामुळे या वंशाला रघुवंश असे नाव पडले. रघु यांचे पुत्र प्रवृद्ध. प्रवृद्ध यांचे पुत्र शंखन. शंखन यांचे पुत्र सुदर्शन. सुदर्शन यांचे पुत्र अग्निवर्ण. अग्निवर्ण यांचे पुत्र शीघ्रग. शीघ्रग यांचे पुत्र मरु. मरु यांचे पुत्र प्रशुश्रुक. प्रशुश्रुक यांचे पुत्र अंबरीश. अंबरीश यांचे पुत्र नहुष. नहुष यांचे पुत्र ययाती. ययाती यांचे पुत्र नाभाग. नाभाग यांचे पुत्र अज. अज यांचे पुत्र दशरथ. राजा दशरथ यांना 4 पुत्र झाले, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. प्रभू रामचंद्र यांना 2 मुले झाली, लव आणि कुश. इक्ष्वाकू यांनी आपली राजधानी अयोध्येला बनवले. श्री हनुमान श्रीरामांचे सर्वात मोठे भक्त मानले जातात. भारतात श्रीराम अत्यंत पूजनीय आहेत. भारत सोडून थायलंड आणि इंडोनेशिया या देशात देखील श्रीरामांची पूजा केली जाते. प्रभू श्रीराम एक आदर्श पुत्र, पती, बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष प्रजापालक श्रीराम यांनी लहानपणीच आपल्या गुरूंचे, यज्ञांचे, धर्माचे संरक्षण केले. दुष्ट राक्षसांचा संहार केला. अहिल्याचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरं केलं. राजा जनकाच्या मिथिला नगरीत जाऊन शिवधनुष्य भंग केला. भूमिकन्या सीतेबरोबर विवाह केला. श्रीराम अयोध्येचे राजपद भूषवणार म्हणून सारी प्रजा आनंदात असतानाच मातृपितृ आज्ञेचे पालन करीत त्यांनी 14 वर्षांचा वनवास स्वीकारला. सीताहरणाच्या निमित्ताने लंकाधिपती रावण आणि त्याची राक्षस सेना यांचा वध केला. मर्यादा पुरुषोत्तम हे श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य. श्रीरामांचे जीवन, त्यांची कर्तव्य, निष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय आहे. महर्षी वाल्मिकी म्हणतात, सद्गुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीराम. राज्याभिषेकाची बातमी कानावर पडली त्या क्षणी ते अत्यानंदित झाले नाही आणि पुढच्या काही क्षणात अयोध्या सोडून 14 वर्ष वनवासाची बातमी कानावर पडल्यावर ते शोकमग्न देखील झाले नाही. वडिलांची आज्ञा प्रमाण मानून वनवासाला निघताना ते किंचित देखील डगमगले नाहीत. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आचरणातून प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळालेले आहे. संसारात राहून सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादा पाळत पुरुष सदाचरणी राहू शकतो याचे प्रभू रामचंद्र एक जिवंत उदाहरण आहे. श्रीराम हे आदर्श शत्रूसुद्धा होते. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो तेव्हा राम त्याला म्हणतात, मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे. एवढा मोठा बलाढ्य राजा रावण महान शिवभक्त असून देखील प्रभू श्रीरामचंद्राला अखेरीस शरण आला. तो केवळ रामाच्या अंगी असलेल्या गुणांमुळेच. यावरून सामान्य मनुष्याला शिकवण मिळते
की उत्तम गुणांसमोर रती महारथी देखील अखेर शरण येतात. प्रभू रामचंद्रांना 3 भाऊ होते, परंतु त्यांच्यात कधीही वाद झाले नाहीत. हे सर्व बंधू आपल्या सुखापेक्षा इतर भावाच्या सुखाचा विचार अगोदर करत असत. माता कैकेयीमुळे वनवास लाभला, तरी देखील त्या मातेचा प्रभू रामचंद्रांनी कधीही तिरस्कार, द्वेष केला नाही. इतर मातांप्रमाणेच कैकेयी देखील त्यांना कायम वंदनीयच होती. प्रभू श्रीरामचंद्रांची मातृपितृ भक्ती देखील आजच्या तरुणांकरिता अनुकरणीय अशीच आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशीच नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या मी अँड माय इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.